लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. नाही, आता जो राहता नगरपालिका हद्दीतले स्ट्रीट लाईट हे मात्र इलेक्ट्रिकल असतील. त्याचं कारण असं आहे की राहत्यामध्ये एक्सप्रेस फीडर आणि गावठाण सेपरेशन असल्यामुळे 24 तास विजेची प्रोव्हिजन आहे. इतर ठिकाणी जे शहराबाहेरचे जे हायवे लगत हायमास असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील ते सोलर लावले जातील, कारण की तिथं मेंटेनन्स आणि वीज बिल भरायचा प्रश्न नेहमी निर्माण होतो. त्यामुळे तिथं सोलरचं प्रोव्हिजन आम्ही करतोय. तर ते एक प्राथमिक अंदाज आहे की किती लागतील त्याचं आता आम्ही कॅल्क्युलेशन करायला सुरू करणार आहोत. अभूतपूर्व असं हा रस्ता आणि लोकांची सुविधा करण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे. आज या रस्त्याची पाहणी आम्ही सिव्हिल उपरुग्णालयाचं जिथं काम सुरू होतं त्याचं काम पाहून आम्ही सुरुवात केली आणि चालत आता आम्ही साकुरीकडे जात आहोत. तर ज्या ज्या अडचणी लोकांच्या येत आहेत रस्त्यामध्ये भेटून लोक समस्या सांगतात त्या आम्ही सोडत हा रस्ता पूर्ण केला जाईल. कुणीही रस्त्यामध्ये बाधा आणू नये ही नम्र विनंती आहे. हा रस्ता नागरिकांच्या भल्यासाठी आहे. अनेक लोकांचे जीव या मधल्या कालावधीमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या रस्त्यामध्ये जरी कोणी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठल्याही पक्षाचा असो त्याला माफ केलं जाणार नाही.